दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतची खड्ड्यांविरोधातली मोहीम तसदीबद्दल क्षमस्व। परभणी जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे। शहर असो की ग्रामीण भाग, सगळ्याच ठिकाणचे रस्ते गायब आहेत। म्हणजे रस्त्यांची चाळण झाली आहे, रस्त्यांवर खड्डेच आहेत म्हणून रस्ते गायब आहेत। शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गावर खड्डेच खड्डे आहेत। ही सगळी रस्त्यांची परिस्थिती दुरवस्था दाखवण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल माने यांनी परभणीतल्या नानलपेठ ते जुना पेडगाव दरम्यान दुचाकीने प्रवास केला। यावेळी खड्ड्यांमधून मार्ग काढताना नागरिकांना नेमका काय त्रास होतो हे त्यांनी जाणून घेतलं। परभणी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचं चित्र पाहण्यासाठी आज आपण परभणी शहरातील रस्त्यांवर उतरलो आहोत। शहरातील प्रमुख मार्ग असलेला नानलपेठ ते जुना पेडगाव या रोडवरून आज आपण आपली बाईक घेऊन जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या ठिकाणून जाणाऱ्या नागरिकांना कोणत्या प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागते। चला तर आपण निघूया या प्रवासाला। शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या नानलपेठ भागातील रस्त्यांची ही दुरावस्था। या भागातून जाणारा रस्ता जो आहे तो साधारणपणे 20 फूट रुंदीचा आहे, परंतु या 20 फुटाच्या रुंदीमध्ये जागोजागी 5, 7 आणि 8 फुटांचे खड्डे दिसून येतात। या खड्ड्यावरून शहरातील नागरिकांना रोजच्या रोज आपला प्रवास करावा लागतोय। जीव मुठीत घेत हा प्रवास पार केला जातो। परभणी नगरपालिकेचं रूपांतर महापालिकेमध्ये झाल्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील, शहराची दुरावस्था दूर होईल अशी आशा असताना महानगरपालिकेच्या काळात तर शहर अधिकच विद्रूप होऊन बसलेलं आहे। कारण रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। या रोडवर या अगोदर अनेक वेळा अपघातही झाला होता। याच रोडवर जो पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी एका पोलीस कर्मचाऱ्याला अपघातामध्ये आपले जीव गमवावे लागले, परंतु प्रशासन हातूरमातूर दुरुस्ती करतं आणि त्यानंतर या रस्त्याच्या नूतनीकरणाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होतं। एकूणच रस्त्यांची जी विदारक परिस्थिती आहे त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना संकटाला सामना करावा लागतोय आणि त्यामुळे नागरिकांना अनेक आजारही जडले आहेत। मणक्याचे आजार असतील, धुळीमुळे श्वासोच्छवासाचे आजार असतील, अनेक आजारांना नागरिकांना समोर जावं लागतंय, परंतु प्रशासन महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळे परभणीतील नागरिकांना वाली कोण हा मोठा प्रश्न आहे। परभणी शहरामध्ये सर्वाधिक गाजत असलेला हाच तो रस्ता। या रस्त्यावर सोशल मीडियावर मीम देखील बनवण्यात आले, परंतु या मीममधूनही प्रशासनाला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ मिळू शकला नाही आणि त्यामुळे या भागातील नागरिकांना रोजच्या रोज या खड्ड्यांचा सामना करत आपला प्रवास करावा लागतो। या रस्त्याची दुरावस्था जर आपण पाहिलं तर मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। याच रस्त्यावर अनेक वेळा दुचाकीस्वारांचे अपघातही झालेले आहेत। या रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांनाही अनेक वेळा जखमा झालेल्या आहेत। रस्ता 20 फुटाचा असला तरी 10 ते 15 फुटावर खड्डे आहेत आणि त्यामुळे रस्त्यावर खड्डे का खड्ड्याच्या आजूबाजूला थोडाफार रस्ता आहे असा मोठा प्रश्न या रस्त्यावरून जाताना पडतो। परंतु प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे का दुर्लक्ष करतं हा प्रश्न या भागातील नागरिक नेहमी विचारतात। या रस्त्याचा जर आपण विचार केला, राष्ट्रीय महामार्गापासून जुना पेडगाव रोड असे या रस्त्याचं नाव आहे, परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असूनही या रस्त्याचे दुरावस्थेचं चित्र काही बदलायला तयार नाहीये। मोठमोठे खड्डे आणि या खड्ड्यामधून आपला जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास करणारे नागरिक या रस्त्यावर रोजचं चित्र आहे। जागोजागी साठलेलं पाणी आणि खड्डे, यामुळे हे खड्डे चुकवताना अनेक वेळा नागरिक या रस्त्यावर पडतात। कधी हाताला जखमा तर कधी पायाला जखमा। विद्यार्थ्यांच्या नशिबीही हाच रस्ता आहे आणि त्यामुळे प्रशासन या रस्ता दुरुस्त कधी करणार याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलं आहे। शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचं हे प्रातिनिधिक स्वरूप आहे। आम्ही साधारणपणे नानलपेठ कॉर्नरपासून जुना पेडगाव रोड असा 1 ते 1.25 किलोमीटरचा प्रवास केला, परंतु या रस्त्यावरील खड्ड्यांची जर आपण संख्या मोजायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला शक्य नाही आहे, कारण हजारो खड्डे या रस्त्यावर आहेत आणि या हजारो खड्ड्यांमधून या भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजच्या रोज आपला प्रवास करावा लागतोय। त्यामुळे प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे नेमकं कधी लक्ष देणार आणि या नागरिकांना या खड्ड्याच्या रस्त्यातून मुक्तता कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे।
विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय, त्यामुळे नागरिक संतप्त आहेत। त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या बघा। रस्ते तर आता बघतातच तुम्ही, एखादा जरी डिलिव्हरी पेशंट कोणी असेल किंवा अवघड कोणाचं काय असेल ना, पण ते इतकं अवघड आहे, जर काही झालं तर कोण जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींना? नळपट्टी घेतात, घरपट्टी घेतात, रोडचं सगळं तुम्ही व्यवस्थित वसूल करतात, मग आम्ही कोणाकडे जायचं की हे रोड करून द्या म्हणून? मग तो पैसा कुठे जातो ह्यांचा सगळा? किती आता आज मी 25-30 वर्ष झाले इथे राहते आहे, तसंच आहे। एक छोटासा ब्रेक घेऊया, अजून काही घडामोडींकडे वळणार आहोत एका ब्रेकनंतर। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।